राजधानी दिल्लीत बैठकांचं सत्र सुरूच. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी रात्री महत्त्वाची बैठक. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह तिन्ही सैन्य दल प्रमुखांची बैठकीला हजेरी. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही बैठकीला उपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत हल्ल्याच्या चौकशीची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द. विजय दिवस परेडसाठी मोदी उपस्थित राहणार होते. भारतातील सद्यस्थितीनुसार मोदींचा दौरा रद्द झाल्याची रशिया सरकारकडून माहिती. पहलगाममधील हल्ल्यात लष्कर ए तैयबाचा टॉप कमांडर फारुख अहमदचा सहभाग उघड. फारुख अहमद सध्या पीओकेमध्ये लपल्याची एनआयएतील सूत्रांची माहिती. जणांमागून 2 दहशतवादी आले. एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर 7 जणांची हत्या. हल्ला संपूर्ण रणनीती आखून केला. पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयए तपासात माहिती. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब हल्ल्याआधी शत्रू 10 वेळा विचार करेल. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांची दरपोक्ती. आमच्याकडे तुमच्या आधीपासून अणुबॉम्ब. फारुख अब्दुल्लांचं प्रत्युत्तर. पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनकडून भारत आणि पाकिस्तानला शांततेचं आवाहन. अनेक ब्रिटिश खासदारांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त. भारत आणि पाकिस्ताननं होऊ शकणारा संघर्ष टाळावा. संयुक्त राष्ट्राचा पाकिस्तान आणि भारतात मध्यस्थीचा प्रयत्न. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त. भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ सैन्य दलाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारताचा विरोध. मोदी सरकार देशात जातनिहाय जनगणना करणार. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. काही राज्यांमधील जातनिहाय जनगणना आणि विरोधी पक्षाच्या सततच्या मागणीनंतर केंद्राचा निर्णय. काँग्रेस आणि मित्रपक्षांनी सत्तेत असताना अनेक दशकं जातीय जनगणनेला विरोध केला. मात्र आजच्या निर्णयानं आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकांना सक्षम बनवलं जाईल. वंचितांसाठी प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा काँग्रेसवर निशाणा. जातनिहाय जनगणनेसाठी आम्ही सरकारवर दबाव आणला होता. जातनिहाय जनगणनेची अंमलबजावणी कशी करणार हे सरकारनं स्पष्ट करावं. तर आरक्षणातील 50% मर्यादाही हटवायला हवी. राहुल गांधी यांची मागणी. मोदी सरकारनं घेतलेला जातीय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक. या निर्णयामुळे सामाजिक न्यायाचा नवा अध्याय सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा. तर काँग्रेसच्या सरकारनं जातीय जनगणनेचा सतत विरोध केल्याचीही टीका. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे आभार. जातनिहाय जनगणनेचा निर्णय भविष्यात जात व्यवस्था संपुष्टात आणण्यास मदत करेल. अजित पवारांची भूमिका. शिवसेना जातनिहाय जनगणनेचं समर्थन करते. कठोर निर्णय घेण्यासाठी धैर्य लागतं. काँग्रेसनं इतक्या वर्षात या विषयाकडे कधीही पाहिलं नाही. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत. पण ही घोषणा बिहार निवडणुकीपुरती नसावी. या निर्णयातून ओबीसी समाजाला त्यांचा हक्क मिळेल. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत. गेल्या अनेक वर्षापासून जातनिहाय जनगणनेची आम्ही मागणी करतोय. या निर्णयामुळे देशातील समतेचा विचार अजून दृढ होईल. जयंत पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त. ही केवळ आकड्यांची मोजणी नाही तर सामाजिक न्यायाचा पाया आणि नवीन धोरणांचा मार्गदर्शक दस्तऐवज ठरणार. धनंजय मुंडेंची ट्विट करत प्रतिक्रिया. गोपीनाथ मुंडेंचाही उल्लेख. जातीय जनगणनेचा निर्णय म्हणजे उशिरानं सुचलेलं शहाणपण. जातीय गणनेला विरोध करणाऱ्यांनी आज निर्णय घेतला. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांची केंद्र सरकारवर टीका. लढ्याला यश आलं. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. पाकिस्तानी लष्करी जवान आणि पाकिस्तानी पोलिसात शाब्दिक चकमक. खैबर पख्तूनख्वाच्या लकी मारवत भागातील प्रकार. पोलीस अधिकाऱ्यांचा पाकिस्तान आर्मीतील अधिकाऱ्यांसोबत वाद. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पाकिस्तान नौदलाकडून समुद्र क्षेत्रात परदेशी जहाजांना येण्यास बंदी. नौदलाच्या अभ्यासासाठी समुद्र भागात पाकिस्तानकडून बंदी. 30 एप्रिल ते 2 मे दरम्यान बंदी असणार. एलओसीवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच. पाककडून आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धबंदीचं उल्लंघन. जम्मूमधील परागवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार. पाकिस्ताननं भारतासाठी हवाई सीमा बंद केल्याचा पाकिस्तानलाच फटका बसणार. हवाई प्रवास शुल्काचा स्रोत बंद. दररोज $7 लाख नुकसान. जगाला घाबरवण्यासाठी पाकिस्तानकडून वारंवार खोटेबोल. भारताचे 4 राफेल पाकवर घिरट्या घालत होते असा जगभर खोटा प्रोपोगंडा. जगातून मदत मिळवण्यासाठीच पाकिस्तानची खेळी. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर सहभागी. फारुख अहमद पीओकेत लपल्याची माहिती. 2 वर्षात फारुख अहमदनं इतर दहशतवाद्यांच्या मदतीनं अनेक हल्ले केल्याची माहिती. पाकिस्तानी शेअर बाजारात 2500 पेक्षा जास्त अंकांची घसरण. 2 तासात 46,000 कोटी पाकिस्तानी रुपयाचं नुकसान.
हल्ल्याच्या एक दिवस आधीच जालन्याच्या पर्यटकांना दहशतवाद्यांना पाहिलं. दहशतवाद्यांनी धर्म विचारला. पर्यटक आदर्श राऊत यांनी एनआयएला ईमेल करून दिली माहिती. पहलगाममध्ये प्लॅन करून दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली. एनआयएची माहिती. फुटीरतावादी धार्मिक संघटनांपासून दूर रहा. पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगर पोलिसांच्या नागरिकांना सूचना. इत्तेहाद उल मुस्लिमीन आवामी ऍक्शन कमिटीच्या कार्यक्रमात न जाण्याच्या सूचना. जम्मू काश्मीरमध्ये एनआयएच्या पथकाकडून तपासाला गती. आतापर्यंत 100हून अधिक स्थानिकांची काश्मीर पोलीस, एनआयए आणि फॉरेन्सिक टीमकडून चौकशी. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरातून 3 दहशतवाद्यांना अटक. 3 ग्रेनेड, 1 मॅगझिन आणि 17 गोळ्या पोलिसांकडून जप्त. अधिक तपास सुरू. आजपासून भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल. नवीन अधिकारी भारतीय हवाई दल, लष्कर आणि त्रिसेवा कर्मचाऱ्यांमधील महत्वाच्या पदांचा कार्यभार स्वीकारतील. नवीन वरिष्ठ कमांडरची नियुक्ती होणार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन. आज पहिली बैठक होण्याची शक्यता. माजी राव प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती तर माजी लष्करी सैनिकांचाही यात सहभाग. पहलगाम हल्ल्यानंतर पंजाब सरकार अलर्ट मोडवर. पाकिस्तान बॉर्डर शेजारी अँटी ड्रोन मिसाईल तैनात. भारतात शस्त्र आणि ड्रग्ज पाठवणाऱ्या ड्रोनकडे लक्ष. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मंत्री नितेश राणे सतर्क. सागरी मंडळाचे प्रकल्प, बंदरं, जेट्टी, मत्स्य व्यवसायात अवैध बांगलादेशी, पाकिस्तानी आढळल्यास चौकशी करण्याचे नितेश राणेंचे आदेश. सर्च ऑपरेशन, कोम्बिंग ऑपरेशन राबवून कामगारांच्या ओळखपत्रांची तपासणी, आधार कार्डची तपासणी होणार. बीडच्या वडवणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त. तर नागरिकांकडून हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांचा गृहप्रवेश. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची कन्या 10वी परीक्षा 92% उत्तीर्ण. अमृता फडणवीस यांची ट्विट करत माहिती. ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर चांगलंच. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पहिल्यांदा प्रतिक्रिया. ठाण्याच्या पाचपाखडीतील प्रति तुळजापूरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दर्शन. जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेंचं स्वागत केलं तर शरद पवारांच्या हस्ते सकाळी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला हिरवा कंदील. 3 मे रोजी अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. माजी मंत्री सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी आमदार दिलीप वाघ आणि महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील यांचाही पक्षप्रवेश होणार. सतीश सालियन यांच्या याचिकेवर हायकोर्टात 13 जूनला सुनावणी. राज्य सरकार 13 जूनला या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासाचं उत्तर दाखल करणार. उत्तर दाखल करण्यासाठी सरकारनं वेळ मागितल्यानं हायकोर्टानं दिला वेळ. अक्षय शिंदे गोळीबार प्रकरणातील पोलिसांवर गुन्हा दाखल केला जाणार. एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांवर गुन्हे शाखेचे पीआय मंगेश देसाई यांच्याकडून गुन्हा दाखल केला जाणार. राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती. आमखास मैदानावर वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या कामाला सुरुवात. या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध. मैदानावर ऑफिसेस करून खेळाचं मैदान संपवणार असल्याचा आरोप. आयपीएस अधिकारी देवेंद्र भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त. फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर भारतींकडे मुंबईचं पोलीस आयुक्तपद. खासदार हे रेल्वे आणि प्रवाशांमधील दुवा, त्यांना विश्वासात घ्यावा. मध्य रेल्वे आणि खासदारांच्या बैठकीत नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. मध्य रेल्वेवरील मेल एक्सप्रेसचं अचूक वेळापत्रक जाणून घेण्यासाठी आता क्यूआर कोड प्रणाली सुरू. सीएसएमटी दादर, एलटीटी पनवेल स्थानकांवरून सुटणाऱ्या ट्रेन्सची माहिती मिळणार. क्यूआर कोड स्कॅन करून माहिती मिळवता येणार. निवडून आलो असतो तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते. 2019ला निवडून आलो तेव्हा ठाकरे आणि शिंदे मुख्यमंत्री झाले. शहाजी बापू यांचं वक्तव्य. तानाजी सावंतांची राजकारणात अचानक एंट्री झाली, तसेच अचानक बाजूलाही गेले. त्यांना मंत्रिपद मिळालं हेच आश्चर्य. शहाजी बापूंचे तानाजी सावंतांना शाल जोडे. ठाण्यात अनधिकृत बांधकाम, कचरा, पाणी प्रश्न यासह अनेक प्रश्न. मात्र शिंदेंकडून फोडाफोडीचं राजकारण सुरू. केदार दिघे यांची शिंदेंवर टीका. हिंदी भाषेवरून मनसेकडून पुणे शहरात बॅनरबाजी. अर्थात देश महाराष्ट्रात येऊन स्वतःचं पोट भरत असेल तर महाराष्ट्राला हिंदी नव्हे, देशाला मराठी शिकणं गरजेचं. बॅनरवर उल्लेख. धाराशिव इथल्या जलव्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रमात पॉलिटिकल वॉर. पाणी प्रश्नावरून खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची एकमेकांवर टीका. सोलापूर बस स्टँडवर युवक काँग्रेसच्या वतीनं पाणपोई. खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पाणपोईचं उद्घाटन. पुण्यातील रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थाच्या निवडणुकीत रामेश्वर पॅनलचा एकतर्फी विजय. बाळासाहेब भगवणे यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला. रामेश्वर पॅनलच्या सदस्यांकडून जल्लोष साजरा. सातारा जिल्ह्यातील दहिवडी नगरपंचायतीच्या 14 नगरसेवकांकडून नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या विरोधात अविश्वास ठराव. प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या उपस्थितीत विशेष सभेचं आयोजन. 14 नगरसेवकांनी विरोधात मतं दर्शवल्यानं पदावरून पायउतार व्हावं लागलं.
भिवंडीत महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रेचं जंगी स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून राज्यभर कलश यात्रा सुरू. चंद्रपूरमध्ये जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं ओबीसींकडून स्वागत. फटाके फोडून आनंद साजरा. नांदेड शहरातील अनेक भागात 15 ते 20 दिवसांपासून पाणीच नाही. आक्रमक महिलांनी विभागीय पाणी पुरवठा अधिकाऱ्यांवर फेकल्या बांगड्या. आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेतली. सोलापूर शहरातील विविध विकास कामांबाबत दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा. बीडच्या लाळवंडी नाका परिसरात शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. नागरिकांमधून संताप व्यक्त. पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतेच्या मुद्द्यावरून नवनीत राणा आक्रमक. जिल्हा शल्यचिकित्सकांना फोन करत धरलं धारेवर. भिवंडीत वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात बत्तीगुल आंदोलन. मुस्लिम वस्तींचा वीज बंद करून आंदोलनात सहभाग. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे बंधू उदयसिंह पाटील यांच्याकडून डॉक्टरांना मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. डॉक्टरांना येण्यास उशीर झाल्यानं मारहाण. सूत्रांची माहिती. पुण्याच्या भोर महाड मार्गावरील धुळीनं नागरिक हैराण. रस्त्याच्या कामामुळे हिरडोशी खोरा परिसरात धुळीचं साम्राज्य. स्थानिकांकडून उपाययोजना करण्याची मागणी. खोपोलीच्या वडवळ टोल नाक्याजवळ एसटी बसचा अपघात. बस अपघातात चालक जखमी. चालकावर उपचार सुरू. एसटीतील 3 ते 4 प्रवासी किरकोळ जखमी. मे महिन्यात मालमत्ता कर भरल्यास महापालिकेच्या वतीनं 16% सूट दिली जाणार. धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांची माहिती. अकोल्यात राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडून श्री राजराजेश्वराचं दर्शन. नाईकांकडून मंदिरात महाआरती. आमदार संजय कोडके, आमदार अमोल मिटकरींसह कार्यकर्ते उपस्थित. बीडच्या माजलगावात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरे. बसवेश्वर जयंतीनिमित्तानं वृक्षारोपण. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात पारध परिसरात दिवसाढवळ्या वृक्षतोड सुरू. महसूल आणि वनविभागाचं अक्षम्य दुर्लक्ष. वनविभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. बारामतीतील एका हत्येच्या खटल्यात 12 जणांना जन्मठेपेची शिक्षा. बारामती न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. दौंडच्या विनोद नरवार यांची 3 मे 2018 रोजी झाली होती हत्या. भिवंडी ठाणे महामार्गावरील उड्डाणपुलाचा गर्डर घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून गर्डर रस्त्यावर कोसळला. सुदैवानं हानी टळली. वाहतूक विस्कळीत. कोल्हापुरात अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्तानं स्वराज महारॅलीचं आयोजन. महारॅलीचं नवदाम्पत्यांनी केलं स्वागत. यवतमाळमध्ये अक्षय तृतीयेनिमित्तानं होणारे 2 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश. राळेगावमधील गोपालनगर आणि दिग्रसमधील डोळंबा इथे बालविवाह रोखले. अंबरनाथमध्ये अवैधपणे वास्तव्याला असलेल्या 9 बांगलादेशींना अटक. अंबरनाथ पश्चिम पोलिसांची कारवाई. डोंबिवलीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यात वाद. प्रियकराकडून प्रेयसीची हत्या. कल्याण क्राईम ब्रांचकडून प्रियकराला बेड्या. बस खचाखच भरल्यानं चालकानं कंटाळून बस थांबवली. पवईमधील IIT मार्केट परिसरातील घटना. चालकानं बस थांबवल्यानं प्रवाशांमध्ये तणाव. धुळ्याच्या धामणगावमधील शेतकऱ्याचा 11 एकरावरील मका जळून खाक. शेतकऱ्याचं 8 लाख रुपयांचं नुकसान. पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी. डोंबिवलीत एका इमारतीत तरुणीचा मृतदेह आढळला. हत्या करणारा प्रियकर आता गजाआड. नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लामपूरमध्ये उष्माघातानं महिलेचा मृत्यू. उष्माघातामुळे उलटी आणि जुलाब झाल्यानं लक्ष्मीबाई यांचा मृत्यू. कल्याण डीएसपी स्क्वॉडकडून आंबिवलीतील इराणी वस्तीतून इराणी लेडी डॉन फिजा इराणीला बेड्या. 1,16,000चा MD ड्रग्ज जप्त. बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी. 1,000 मुलांमागे 861 मुलींचा जन्म. तर मुलांच्या तुलनेतही मोठी तफावत. बीडच्या पुसरामध्ये विहिरीत पडलेल्या हरणाला जीवनदान. रेस्क्यू करत हरणाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केलं. बीडमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह. IPS कमलेश मीना आणि संप्रदायातील महाराज मंडळींच्या हस्ते श्री क्षेत्र चाकरवाडी इथे स्तंभ पूजन. शिवमहापुराण कथेच्या मंडप उभारणीचाही शुभारंभ. पुण्याच्या राजगड तालुक्यातील वेल्हे तहसील कार्यालयात लिपिक पदाच्या जागा रिक्त. अन्नधान्य पुरवठा विभागाचा कारभार नायब तहसीलदारांवरच सुरू. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांचे हाल. लवकरात लवकर रिक्त जागा भरण्याची नागरिकांची मागणी. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात तब्बल 1,000 रुपयांची घसरण. सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा. सांगलीच्या मिरजेत नंदी महोत्सवाला सुरुवात. महोत्सवाचं खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.
बीड जिल्ह्यात एकूण 22,515 कुणबी नोंदी सापडल्या. 1,41,733 प्रमाणपत्रांचं वाटप. सोलापूरच्या करमाळ्यात पीडब्ल्यूडी कार्यालयासमोर भाजी विक्रेत्या महिलांचं आंदोलन. पीडब्ल्यूडीनं दिलेल्या नोटिशी विरोधात आंदोलन.